श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले विदुरागमन पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. कर्ण म्हणाला, दुर्योधना, कुरुवंशाचे ऐश्वर्य तू वृद्धिंगत करू पाहत आहेस, पण तुझी बुद्धी एकंदरीत बेताचीच दिसते. काही नवीन युक्ती वापरून पांडवांचा काटा काढता येईल असे जर तुला वाटत असेल तर ते बरोबर नाही. अरे, यापूर्वीही त्यांना दडपून टाकण्यासाठी अनेक छद्मी युक्त्यांचा उपयोग तू करून पाहिलेला होतासच की. पण काय उपयोग झाला त्या साऱ्या युक्त्यांचा? आता त्यांना आवर घालणे तुला जमलेच नाही. राजा, ते पांडव इथेच हस्तिनापुरात लहान वयाचे असताना तुझ्या अगदी जवळच राहत होते. पंख न फुटलेल्या पाखरांसारखी तेव्हा त्यांची असहाय केविलवाणी अवस्था होती. तेव्हा देखील तुला त्यांचे काहीही वाकडे करता आले नाही. आता त्यांना मजबूत पंख फुटले आहेत. भरपूर सहाय्य करणारे मित्र आता त्यांना मिळाले आहेत. शिवाय आता ते आपल्या मुलखात नाही तर द्रुपदाच्या राष्ट्रात आहेत. सर्व प्रकारांनी आता ते शिरजोर झालेले आहेत. अशा परिस्थितीत थोड्याफार युक्त्यांचा अवलंब करून त्यांना निपटून टाकता येण्याची शक्यता आहे असे मला मुळीच वाटत नाही. त्यांना खिंडीत गाठणेही जमेल असे दिसत नाही. त्यांचे नशीब सध्या फार जोरावर आहे, त्यामुळे त्यांचाही जोर वाढलेला आहे. वाडवडिलांपासून चालत आलेले राज्य आपल्याला मिळालेच पाहिजे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्या भावाभावामध्ये भेदभाव निर्माण करणेही शक्य होणार नाही. एकाच पत्नीवर त्यांचे सारखेच प्रेम आहे. त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होत नाही. पत्नी हा त्यांना एकत्र जखडून ठेवणारा बळकट बंध असतो. बरे, द्रौपदीच्याच मनात त्यांच्याविषयी वितुष्ट निर्माण करावे असे कोणी म्हटले तर तेही शक्य होणार नाही. पांडव आपदग्रस्त असताना त्यांनी त्यांची अगदी ओढग्रस्त असताना सुद्धा कृष्णेने त्यांच्याशी विवाह केला. आज तर ते अगदी उजळ माथ्याने वावरत आहेत. आता बोलायचीच सोय नाही. पांडवांशी ती एकनिष्ठच असली पाहिजे हे काय सांगायला वेगळे पाहिजे का? दुसरे असे की एकापेक्षा अधिक पती असणे ही गोष्ट स्त्रियांना वैचित्र्यामुळे रुचणारीच आहे. कृष्णेला तर ती अनायासेच मिळालेली आहे, म्हणून पांडवांपासून तिची ताटातूट करणे शक्य नाही. पांचाल द्रुपद राजा वागणुकीने प्रतिष्ठित आहे. त्याला धनाचा फाजील लोभ नाही. यामुळे त्याला द्रव्याचे आमिष दाखवण्याचा मुळीच उपयोग नाही. आपण जरी त्याला सबंध राज्य बहाल केले तरी तो पांडवांचा त्याग करणार नाही. ही अगदी दगडावरचीच रेघ आहे. शिवाय त्याचा पुत्र धृष्टद्युम्न गुणसंपन्न आहे आणि पांडवांवर त्याची निष्ठा आहे. तात्पर्य, कोणत्याही राजकारणी उपायाने पांडवांना नमविणे शक्य नाही. पण दुर्योधना, एक गोष्ट मात्र अजून आपल्याला करता येण्यासारखी आहे. जोपर्यंत पांडवांनी पाय रोवले नाहीत आणि त्यांना स्थैर्य लाभले नाही तोपर्यंतच आपण त्यांच्यावर तडकाफडकी आघात केला पाहिजे. माझी ही कल्पना तुला सुद्धा पसंत पडण्यास काहीच हरकत नाही. आपली बाजू जोपर्यंत भरभक्कम आहे तोपर्यंत आणि द्रुपदाची बाजू जोपर्यंत लंगडी आहे तोपर्यंतच त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे. ही वेळ निष्कारण विचार करीत बसण्याची नाही. दुर्योधना, पांडवांजवळ अजून भरपूर रथ आणि अश्वही नाहीत. वाटेल तेव्हा आणि वाटेल ती मदत करणारे मातब्बर मित्र अजून त्यांना लाभलेले नाहीत. प्रतिष्ठित घराणेही अजून त्यांच्या बाजूने
उभी राहिले नाही. एवढ्यातच काय ती परिणामकारक कृती तुला केली पाहिजे. द्रुपद राजा जोपर्यंत आपल्या शूरपुत्रांच्या मदतीने प्रत्यक्ष कृती करण्याचे मनात आणीत नाही तोपर्यंतच तुला जोरदार हालचाल केली पाहिजे. पांडवांना गेलेले राज्य परत मिळवून देण्याच्या तयारीने वार्ष्णेय कृष्ण जोपर्यंत द्रुपदाच्या नगरात यादवांची प्रबळ सेना घेऊन दाखल झाला नाही तोपर्यंत तुला आपला तडाखा दाखवावा लागेल. पांडवांच्या हितासाठी विपुल धनसंपत्तीचा आणि अनेक प्रकारच्या सुखोपभोगांचा त्याग तर कृष्ण करीलच करील, पण प्रसंग आला तर त्यांच्यासाठी आपल्या राज्यावरही पाणी सोडण्यास तो मागे पुढे पाहणार नाही. महात्म्या भरताने अखिल पृथ्वीचे अधिराज्य प्राप्त करून घेतले ते केवळ पराक्रमाच्याच बळावर आणि पाकशासन इंद्राने सुद्धा त्रैलोक्य जिंकून घेतले तेही पराक्रम करूनच. दुर्योधना, जग क्षत्रियाची जी तारीफ करते ती तारीफ त्याच्या पराक्रमाचीच असते. पराक्रम हाच शूरांचा स्वधर्म होय. दुर्योधना, माझ्या साऱ्या बोलण्याचा मतलब इतकाच की फार सामर्थ्यशाली चतुरंग सैन्याच्या जोरावर आपण द्रुपदाला कोंडीत पकडून चांगला ठेचून काढू आणि पांडवांचा युद्धात पाडाव करून त्यांना इथे धरून आणू. दुर्योधना, लक्षात ठेव, सामोपचाराने द्रव्याचे आमिष दाखवून अथवा भेदनीतीचा अवलंब करून पांडवांना वठणीवर आणणे शक्य नाही. म्हणून अखेरचा एकच उपाय राहिला. पराक्रमाच्या बळावरच त्यांचे निर्दालन करून टाक. पराक्रम गाजवून त्यांच्यावर मात कर आणि अखिल पृथ्वीचा मनसोक्त उपभोग घे. दुर्योधना, आपल्या मनात आलेली गोष्ट सध्या करून घेण्यासाठी निदान मला तरी याशिवाय अन्य अचूक उपाय सुचत नाही. वैशंपायन म्हणाले, राधेय कर्णाचे हे वीरश्रीचे परिप्लुप्त असलेले बोलणे ऐकून प्रतापशाली धृतराष्ट्राने त्याची पाठ थोपटली आणि तो पुढे म्हणाला, उफाळलेल्या उत्साहाने ओसंडून वाहणारे हे बोलणे महाप्रज्ञ आणि अस्त्रविद्येत पारंगत असलेल्या सूतपुत्र कर्णाला अगदी साजून दिसणारेच आहे. पण माझे म्हणणे असे आहे की भीष्म, द्रोण, विदुर आणि तुम्ही दोघे एकत्र बसा आणि आपल्याला ज्यायोगे यश मिळेल असा विचार एकमताने करा. नंतर त्या कीर्तिशाली धृतराष्ट्राने भीष्म, द्रोण, विदुर इत्यादी आपल्या सर्व सल्लागारांना एकत्र बोलावून घेतले आणि त्यांच्याबरोबर सल्लामसलत केली. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.